नेहमीचा विक्रम न मोडता याही वेळी 11व्या तासाला अगदी सुट्टीच्या 3-4 दिवस आधी ट्रिप फायनल झाली. तशी तर चर्चा महिनाभर आधीच सुरू झाली होती. पण पुढं बुकिंग आणि ठिकाण ठरवणं आणि ठिकाणावरची ठिकाणं ठरवणं या गोष्टी करणार कोण? खूप आधीपासून सहलीचं नियोजन वगैरे अपने बस की बात नाही. अभी के बस की तो कभीच नहीं. चालली होती नुसती टंगळ-मंगळ. रोज उठले की मी म्हणायचे, "आज तुझं ऑफिस झालं ना, की काय पण करून ते ट्रिपचं तेवढं ठरवूया." आणि यावर आवीचं ठरलेलं उत्तर, "अगं तू ठिकाणं तरी बघायला सुरुवात कर, मग निवडू त्यातून." हा संवाद 8 एक वेळा झाल्यावर मीहून मनावर घेतलं. एका अनुभवी मैत्रिणीला विचारलं, की "असल्या थंडी वाऱ्यात फिरायची हौस आलीये, तर कुठं जाता येईल?" बरं, आमच्या अटी-अटी. ठिकाण जवळचं पाहिजे, तरी दुसऱ्या राज्यात पाहिजे. जाणारी माणसं इन-मिन 3. जाऊन येऊन ट्रिप 2 दिवसात संपली पाहिजे. असे स्पॉट पाहिजेत, की जिथं जाणं वर्थ पाहिजे. वेळ, बजेट, उद्देश आणि बिल्लू हे सगळं लक्षात घेऊन ठरवलेल्या या अटी. मैत्रिणींना जवळची 3 राज्य सुचवली. आता त्यातलं एक निवडण्याची पुढची जबाबदारी तेवढी मी घेतली. आपल्याला कंटाळा आलाय, बाहेर पडायचंय, तर मी तेवढे तरी हातपाय हलवले पाहिजेत की. सगळ्याची अंतरं, वातावरण आणि पर्यटन स्थळं बघून एकदाचं शिक्कामोर्तब झालं आयोवावर. ट्रिप करायची हा विचार जेव्हा पहिल्यांदा डोक्यात आला, तेव्हा सोबत एक मित्र-मैत्रीण पाहिजे असं वाटलं होतं. बरं जे पाहिजेत असं वाटलं त्यांचा ऑफिसचा प्रॉब्लेम सुरू होता. त्यामुळे त्यांचं येणं जवळ-जवळ अशक्य होतं. म्हटलं ठीक आहे आता काय फॅमिली ट्रिप करू. पण आम्हाला ग्रुप ट्रिपमध्येच जास्त मजा येते. प्रायव्हसी वगैरे फार नाही मिळाली तरी चालतं, पण हिंडायला खिदळायला माणसांची सोबत लागते. आधी आम्हीनं हॉटेलचं बुकिंग केलं आणि मग आम्ही त्याच्या आसपास काय आहे ते बघायचं ठरवलं. असलं सगळं उलटं प्लॅनिंग. आयोवाची राजधानी डेमॉइन तिथंच उतरू आणि शक्यतो सगळी इनडोअर ठिकाणं पाहू म्हणत एक चिल्ड्रन म्युझियम, बॉटॅनिकल गार्डन आणि प्राणी संग्रहालय असा सुटसुटीत प्लॅन केला. सगळीकडची तिकीटं काढली. यातल्या 2 गोष्टी बिल्लूसाठी, एक आमच्यासाठी. 2 दिवसासाठी काय लागणार आहे असं म्हणत आदल्या दुपारी 3 बॅगा भरल्या. उद्या सकाळी उठायचं की सुटायचं. एकाच सेकंदात प्लॅनमध्ये उलथापालथ झाली. ज्यांनी सोबत यावं असं मनापासून वाटत होतं ते सूरज, नम्रता पण आम्हाला जॉइन होतायत असं कळलं. मग तर उत्साह अजून वाढला. ही पोरं आमच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान, नवविवाहित, आत्ता काही महिन्यांपूर्वी इकडे आलेली, लहान मुलांसारखी सगळं उत्सुकतेनं बघणारी. त्यामुळे आम्हालाही आमची सुरुवात आठवते ते सोबत असले की. सूरज, नम्रताला सगळी आयटिनरी सांगितली. त्यांनी पटापट सगळं बुकिंग केलं आणि सुदैवानं त्यांना ते मिळालंही. आम्ही तिनाचे 5 झालो. शुक्रवारी सकाळी 6:45 ला गाडी काढली. सूरज नम्रताला घेतलं आणि सुरू झाला प्रवास. प्रवासात गप्पा मारायला कुणी असलं, की कसं झपकन सरतो ना वेळ. शूचा स्टॉप-बीप पकडून 4 तासांचा 400 किलोमीटरचा प्रवास. पण तो जराही जाणवला नव्हता. रस्त्यानं ढीग पवनचक्क्या, वारंच वारं. मिनेसोटाच्या दक्षिणेला लागून असलेला आयोवा म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मं राज्य. आम्ही वेश ओलांडली. आयोवात शिरलो. हळू राजधानी डेमॉइन जवळ यायला लागली. पूल, इमारती दिसायला लागल्या. अचानक डावीकडे काहीतरी चमकतंय असं दिसलं. सोनेरी घुमट होता लांबवर. नम्रता म्हणाली, "आपल्या गोल्डन टेम्पलसारखं दिसतंय ना?" मला पटकन क्लिक झालं. मी म्हटलं, "अगं, हे आयोवाचं स्टेट कॅपिटल आहे बहुतेक." ठिकाणं ठरवताना ते मी फोटोत पाहिलेलं, पण ते बघायचा विचार नव्हता केला. बारकं पोरगं आपल्याबरोबर आहे आणि कुठं फिरता विधानसभा वगैरे, असं म्हणत मी बाजूला टाकलेली ती गोष्ट होती. तो घुमट समोर आल्यावर अभि म्हणाला, "बघायचं का?" वेळ राहिला तर ठरवू म्हणत मी इग्नोर केलं. ठरवलेल्या पहिल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो, तेही वेळेआधी 2 तास. चिल्ड्रन्स म्युझियममध्ये बिल्बला खेळायला सोडलं. तासभर गेला तसा अभि कंटाळायला लागला. तो म्हणाला, "आता खूप वेळ आहे आपल्याकडे, आता दुसरं काहीतरी बघायला आपण इथून जाऊया." मी टाळत होते. मला वाटत होतं बिल्लूसाठी आलोय ना इथं, तर त्याला अजून खेळू द्यावं. पण अजून थोडा वेळ गेल्यावर मात्र अभिनव Googleवर काहीतरी टुकटुक करायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यात तो चमचमता घुमट तेव्हापासून घुमत होता. आला आमच्या जवळ म्हणाला, "चला ते स्टेट कॅपिटल बघायला जाऊया." "जवळच आहे इथून. मी सगळं चेक केलंय. 1:30ची टूर आहे. आता 1 वाजलाय. पोहोचू आपण." प्लॅनमध्ये नसलेला प्लॅन मिनिटात प्लॅन झाला. 7व्या मिनिटाला आम्ही त्या घुमटासमोर उभे होतो. एकतर आसपास पानं झडलेली भेसूर झाडं, त्यात गूं आवाज करणारं वारं आणि मधोमध उभी असलेली ती पुराणी हवेली. आत्ता दारावर टकटक केली तर कर्र आवाज करत दार उघडलं जाईल आणि समोर खांद्यावर पंचा घेतलेला रामू नोकर हातात कंदील घेऊन उभा असेल इतकं फिल्मी वातावरण. आता काय दिसणार आहे रामूच जाणे. काहीच वाचलं नव्हतं मी या वास्तूबद्दल. जस्ट माहिती होतं, की ही या राज्याची विधानसभा आहे आणि ती ऐतिहासिक आहे. जुनी माणसं म्हणतात तसं ओढून आणलं होतं या जागेनं आवीला आणि आवीनं आम्हाला. अमेरिकेतल्या राज्यांचे स्टेट कॅपिटॉल्स एकसे एक देखणे आहेत, पण या देशातलं हे एकमेव असं कॅपिटॉल आहे ज्याला 5 घुमट आहेत.
आत गेलो. समोर मोठं पॅसेज, सगळीकडे लाईट्सच लाईट. सुटाबुटातल्या 2 माणसांनी आमचं बॅगांचंही चेकिंग केलं आणि पुढं जाऊ दिलं. डावीकडे वळल्यावर काउंटर होतं. तिथं माहितीपत्रकं पण ठेवलेली होती. एक आजोबा रिसेप्शनिस्ट होते. टूर 1:30ला सुरू होईल म्हणाले. तिकीट काहीच नाही. एक गाईड सोबत असेल आणि तासाभराची सफर असेल, तेव्हा कोट तिकडे अडकवा आणि शू इथंच करून घ्या, कारण वरचे रेस्टरूम पर्यटकांसाठी नाहीत, असंही सांगितलं. मी गडबडीनं सगळ्या गोष्टी उरकून घेतल्या. 5 मिनिटात एक आजी आली समोर. "जेन आजी, मीच तुमची गाईड आहे" म्हणाली. शिडशिडीत, गोरंपान, पिकलेल्या केसांचं, लालचुटूक ओठांचं, सुटाबुटातलं 70 पार केलेलं ते एक प्रसन्न प्रकरण होतं. हात, चेहरा सुरकुतलाय म्हणून तिला आजी म्हणायचं इतकंच. नाहीतर तिच्या चष्म्याची परफेक्ट सुटेबल फ्रेम, नाजूक लोंबतं कानातलं, टापटीप हेअरकट असला फॅशन सेन्स यायला आणि तो कॅरी करायला लय सेन्स लागतो. आमचा ग्रुप साधारण 10 जणांचा असेल. तिनं प्रत्येकाला कुठून आलात असं विचारलं आणि चला म्हणाली माझ्या मागं. मला तेव्हाही आणि आत्ताही तिला आव-जाव करावंसं नाही वाटत, कारण स्टेट कॅपिटॉलपेक्षा मी तिला जास्त वेळ पाहिलं. इतकी भावली जैन आजी मला. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. राजवाडाच होता तो. रुंद आणि भरपूर पायऱ्या चढून वर गेल्यावर पहिल्यांदा डोळ्यात भरली ती त्याची भव्यता. इकडं बघू की तिकडं बघू असं झालं. डोळ्यांचा अँगल कॅमेऱ्यापेक्षा कितीतरी वाईड असला, तरी त्यातही ते मावेना. एका काचपेटीजवळ जाऊन आम्ही थांबलो. त्यात या इमारतीचा इतिहास होता. आजीनं सांगायला सुरुवात केली. बांधकामाला कधी आणि कशी सुरुवात झाली 1871 साली. कोणत्याही मशीन्स नसताना इतकी भव्य इमारत कशी आकाराला आली? त्यावेळी $1,000,000चं बजेट असलेली बिल्डिंग 1904ला आगीत जळून खाक झाली आणि पुन्हा नव्यानं तिचं स्वप्न पाहिलं गेलं आणि पुन्हा त्या आकाराला आणलं गेलं. ही ती हत्यारं ज्यानं याचा पाया भरला. आजी गोष्ट सांगत होती. एकदम हळू आवाजात, एकेका शब्दावर भर देत. संदर्भानं येणाऱ्या काचपेटीतल्या वस्तूही लेझर किरणांनी दाखवत होती. आम्ही नातवंड विस्फारल्या डोळ्यांनी ते बघत होतो. कान देऊन आजीची गोष्ट ऐकत होतो. ती आम्हाला पुढं घेऊन गेली. दुसऱ्या एका काचपेटीत भली मोठी युद्धनौका. दुसऱ्या महायुद्धाची ती साक्षीदार. कसलेल्या कलाकारानं एक-एक बारकावे लक्षात घेऊन, वेळ देऊन घडवलेली 18 फुटांची आणि 600 किलोची ती निव्वळ अप्रतिम कलाकृती होती. तिनं त्याची माहिती सांगायला सुरुवात केली. ती त्या काळात शिरली. मधूनच बोलता बोलता तिचे शब्द विरून जात होते. मला नीट कळेच ना, इतकं कळलं की नौका आजही आहे आणि ज्यांच्याकडे आयोवाचं ओळखपत्र असेल, त्यांना तिथं मोफत प्रवेश आहे. बिल्वची थोडी कुरकूर सुरू झाली. 5 वर्षाच्या जीवाला ते सगळं बघण्यात ऐकण्यात रसच वाटेना. मग आजीनं आम्हाला कोर्टात नेलं. जुन्या युरोपियन शैलीतलं ते कोर्ट. एकूणच त्या अख्ख्या इमारतीचं बांधकामही रेनेसान्स शैलीतलं, कारण तिथं पूर्वी फ्रेंच वसाहती होत्या. न्यायाधीश बसतात, त्या खुर्च्या, टेबल आणि त्या कोर्टाचं छत कलाकुसरीनं भरलेलं. महोगनी लाकडातलं नाजूक कोरीवकाम करणारे हात झिजले असतील अक्षरशः. पुन्हा शेजारच्या दुसऱ्या खोलीत गेलो तर तिथं भिंतीवर मोठा आरसा, खाली फायरप्लेस आणि समोरच्या भिंतीवर हातांनी केलेले वॉल पेंटिंग. आजी बोलतच होती. मी कधी तिच्याकडं, कधी भिंतीकडं, कधी पेंगुळलेल्या बिल्लूकडं बघत होते. आता आम्ही फिरत-फिरत घुमटाच्या बरोबर खाली आलो. मान जमेल तितकी मागे ताणून वर पाहिलं. नाही म्हणजे किती भारी असावं ना एखाद्या गोष्टीनं. वर बघण्यासारखं इतकं होतं, पण एका दमात ते शक्यच होईना. बावनकशी सोन्यानं काढलेली नक्षी होती घुमटाच्या आतल्या बाजूला. त्याखाली तेवढीच बावनकशी चित्र आणि त्याखाली इंग्रजीत लिहिलेलं अब्राहम लिंकन यांचं जगप्रसिद्ध वाक्य, "दिस नेशन अंडर गॉड शाल हॅव अ न्यू बर्थ ऑफ फ्रीडम, दॅट गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, शाल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ." घुमटाच्या मधोमध निळं पांढरं आकाश, गरुडाच्या पकडीत अमेरिकेचा झेंडा आणि शेजारी सोनेरी चांदणी. घुमटही फिरता येईल अशी बाल्कन्यांची रचना होती. आजी आम्हाला अगदी टोकापर्यंत नेणार होती. हा त्या राजवाड्याचा मुख्य मध्यवर्ती भाग होता. तिथली फरशी आणि त्यावरचं नक्षीकाम आम्हाला पुढे सरकूच देईना. आम्ही खूप वेळ घुमटाखाली रमलो. ग्रुप आपल्याला सोडून पुढे गेलाय लक्षात आल्यावर पटकन पळालो. तिथे एका काचेच्या पेटीत ओळीनं मांडलेल्या बाहुल्या दाखवत होती आजी. आयोवाच्या 41 फर्स्ट लेडीजच्या होत्या त्या बाहुल्या. खालच्या कप्प्यात त्यांचे काही खरे फोटो लावलेले. ते बघितल्यावर कळलं प्रत्यक्ष आयुष्यातही या स्त्रिया टपोऱ्या डोळ्यांच्या सोनेरी केसांच्या बाहुल्याच होत्या. त्यांच्यापैकीच एकीच्या डोक्यात ही कल्पना आलेली होती. आम्ही किती पायऱ्या चढत होतो, किती उतरत होतो, काहीच लक्षात येत नव्हतं. कुठून कुठे जातोय हेही कळत नव्हतं. आजी मूर्त्या दाखवत होती, चित्र दाखवत होती, म्युरल्स दाखवत होती, मोझॅक पेंटिंग्स दाखवत होती. मधूनच पायाखालची फरशी बघा म्हणत होती. 2 डोळ्यांनी 2 लाख गोष्टी कशा साठवायच्या?
एका मोठ्या बंद दरवाजाबाहेर तिनं आम्हाला थांबवलं. आत लायब्ररी आहे. 100,000 पुस्तकं आहेत आत, असं तिनं सांगितलं. 14व्या शतकातली पपायरसवर लिहिलेली आतली पुस्तकं आवर्जून बघा, असंही सुचवलं. आमची उत्सुकता तिनं चांगलीच ताणली. एकदाचं दार उघडलं. खुलजा सिमसिम मोमेंट होती माहितीये. नक्की कुठे आलोय आम्ही? जुन्या पुराण्या युरोपियन चित्रात की हॅरी पॉटरच्या दुनियेत? आणि हे खरंच ग्रंथालय की वास्तुकलेचा एक नमुना? बघावं तिकडं पुस्तकं. पुस्तकांची वसाहत होती ती. 5 मजली वसाहत. प्रत्येक मजल्यावर नक्षीकाम केलेली कपाटं आणि त्यात गेल्या शेकडो वर्षांपासून राहणारी पुस्तकं. फक्त वसाहत नाही, टाउनशिप म्हणायला लागेल इतक्या इमारती होत्या एकाच छताखाली. त्यांच्यापर्यंत पोहोचायला नाजूक नागमोडी पायऱ्या. या वैभवाची तुलना जगातल्या कशाशीच नाही करता येणार. आम्ही फक्त फिरतोय. आभी माझ्याकडं आणि मी त्याच्याकडं मधूनच बघतोय. डोळ्यांनीच एकमेकांना सांगतोय, की खूप नशीबवान आहोत आपण. आपण जे आत्ता हे बघतोय ना, ते अद्भुत आहे, अवर्णनीय आहे. बाजूला काचेत ठेवलेली 700 वर्षांपूर्वीची पुस्तकंही दिसली. त्यावरची भाषा, लिपी काही कळेना. पण तो जुना जाणता ठेवा या ग्रंथालयाची शान होता. हळू सगळे बाहेर पडले. दार बंद झालं. आत मी एकटी. माझा पायच निघेना. पेट्या-पेट्यांचं लाकडी कपाट दिसलं. प्रत्येक ग्रंथालयात असतं अगदी तसं. मी एक पेटी उघडली. आत ओळीनं लावलेले कार्ड्स आणि त्यावर पुस्तकाचा नाव नंबर. मला माझ्या कराडच्या नगर वाचनालयाची खूप आठवण आली. खूप. पुन्हा मागे वळून पाहत राहिले. बाहेर पडले. घोळका अंधारातल्या नागमोडी पायऱ्या चढून दुसऱ्या दाराशी पोहोचला होता. आजी सस्पेन्स राखण्यात हुशार. 5 मिनिटं बोलली आणि मग तिनं दार उघडलं. हो, आम्ही सिनेटमध्ये पोहोचलो होतो. बाल्कनीत उभे राहून खाली मंत्र्यांचं वर्तुळाकृती टेबल खुर्च्या माईक पाहत होतो. जशी आपल्याकडे असते अगदी तशीच रचना, पण तिथल्या एकन-एक टाचणीला इतिहासाचा टच. छताला 400-400 किलोची चमचमती झुंबरं काय, शेती, व्यापार, कायदा, इतिहास दाखवणारी चित्र काय, भारदस्त लाकडांचे टेबल काय आणि समोरही सेम टू सेम थिएटरसारखी बाल्कनी काय. आजी म्हणाली, खुर्च्यांवर बसून घ्या. आम्ही त्या उघडून त्यावर बसलो. इथून राज्याचं कामकाज चालतं, तिनं सांगायला सुरुवात केली. आजपर्यंत कोण दिग्गज त्या सभापतींच्या खुर्चीचे मानकरी झाले. कसे कायदे इथं तयार झाले, सामान्य माणसं या विधानसभेचं कामकाज कसं पाहू शकतात वगैरे सांगत राहिली. बिल्लू बसल्या हळूहळू माझ्या मांडीवर आडवा व्हायला लागला. ती सारखीच का स्टोरी सांगतीये म्हणायला लागला. झालं अरे, आता कसं तरी मी त्याला समजावत होते. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं दुसऱ्या देशातलं विधान भवन बघायला मिळेल. काही स्वप्न न पडताच खरी होतात. आता शेवटचा टप्पा होता घुमटाच्या टोकाशी जाणं. पण तिथं जायला 100च्या पुढे निमुळत्या पायऱ्या चढ-उतार कराव्या लागणार होत्या. त्यामुळे 6 वर्षाच्या पुढच्या माणसांनाच फक्त परवानगी होती. आजीनं आम्हाला विचारलं, "बिल्लू किती वर्षाचा आहे?" आम्ही म्हणालो, "5." ती म्हणाली, "मग त्याला नाही नेता येणार." अभि बिल्लूकडे बघून म्हणाला, "यू शुड स्टे हिअर फॉर 1 इयर." या विनोदावर सगळे हसले. आम्ही सभागृहातून बाहेर पडलो. आजी वरपर्यंत जाणार नव्हती. तिनं हसून सगळ्यांचा निरोप घेतला. आमचा दौरा सत्कारणी लावला. मी आणि नम्रता बिल्लूजवळ थांबलो आणि आवी सूरज वर गेले. ते खाली आल्यावर त्यांनी मोबाईलमध्ये टिपलेला घुमट मी पाहिला. फक्त सुंदर म्हणून विषय सोडून देताच येणार नाही इतका सुंदर. टूर संपली. आतापर्यंत तुम्ही ऐकली ती फार फार तर 30% म्हणता येईल. आम्ही बाहेर पडलो. आता मिनेसोटा स्टेट कॅपिटॉलची पण टूर करूया. आवीनं तिथंच ठरवलं. करू, पण बिल्लू शाळेत गेल्यावर जाऊ बाबा. मी तिथंच बिल्लूला भविष्यात बोर होण्यापासून वाचवलं. आयोवातून घरी येऊन आता 5 दिवस झालेत. तो राजवाडा बघून 5 दिवस झालेत. तरी तिथल्या वस्तू, काचपेट्या, पुस्तकं, चित्र, नक्षी अधूनमधून उगाच आठवतंय. तो इतिहास जपण्यासाठी आमच्या समोरच किरकोळ डागडुजी करणारे तिथले कारागीर आठवतायत. अगदी अस्संच गारुड ताजमहालनं घातलं होतं. 7 वर्ष होतील आता येत्या जुलैला, पण ताजमहालच्या आम्ही दोघेही पुन्हा प्रेमात पडतो. पाचू माणिक लुटलेल्या पण नक्षी शाबूत असलेल्या तिथल्या भिंती अजूनही आठवतात. एकदा त्याही सहलीची गोष्ट सांगेन. गड-किल्ले तर फिरलोय बरेच, पण बकेट लिस्टमध्ये तर अजून अजिंठा वेरूळच्या लेण्यांपासून ते केरळ, राजस्थानातल्या ऐतिहासिक वास्तूंपासून ते आत्ताच नाही सांगायचंय पर्यंत लय काय ही बघितलेली स्वप्न आहेत. त्यासाठी तर धडपडता येईल की, पण न बघितलेली, प्लॅनच्या बाहेरची स्वप्न अशी डायरेक्ट भॉ करतात ना, तेव्हा समोर आलेला खजिना फार विचार न करता लुटायचा असतो. आम्ही आज तेच केलंय.